वंचित बहुजन आघाडीच्या सुजातदादा आंबेडकर आप आगे बढ़ो, सुजातदादा आंबेडकर आप आगे बढ़ो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या यानंतर आंबेडकर घराण्याचे वारस आणि वंचित बहुजन आघाडीचे फायर ब्रँड नेता सन्माननीय सुजातदादा आंबेडकर यांना मी विनंती करतो की यांनी आपला संबोधित करावे। पुनश्च मी तत्पूर्वी सर्वांना विनंती करतो की आपण उद्घोष सुजातदादा आंबेडकर आप आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा। यानंतर आपल्या समोर आपला संबोधित करतील सन्माननीय सुजातदादा आंबेडकर। समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम सगळे मान्यवर नेते, आदरणीय मंच, तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, सलाम अलैकुम आणि जय भीम। मित्रांनो, आज आपण इथे जमलोय कामठीच्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी। उद्या आपलं मतदान आहे आणि हा एक पहिल्याच चुकीची गोष्ट घडते हे आपण सर्वांनी समजून घेतलं। आणि आपल्या सर्वांना आठवत असेल तर ह्याच्या आधी कोणतीही निवडणूक झाली तर असं कधीच नाही व्हायचं की आज रात्री 10 वाजता प्रचार बंद होतो आणि उद्या सकाळी वोटिंग चालू होतं। कमीत कमी 1.5 दिवस आधी हा प्रचार बंद केला जातो, आचारसंहिता लागू केली जाते आणि मग निवडणुकीचा मतदान होतं। पण आज इथे भाजपने अशी परिस्थिती केली आहे की रात्री 10 पर्यंत प्रचार आणि उद्या सकाळी 7 पासून मतदान चालू। आता भाजपने नेमकं हे केलंय कारण त्यांना या निवडणुकीमध्ये माहितीये की जनाक्रोश त्यांच्या विरुद्ध आहे। त्यांना माहितीये की तुम्ही सगळे त्यांना मतदान नाही देणार आहात आणि त्यांना जसं माहितीये की तुम्ही सगळे त्यांना मतदान नाही देणार आहात, इतर बस्तीतली लोक, इतर एरियामधली लोक सुद्धा भाजपला मतदान देणार नाहीयेत। आज अशी परिस्थिती झाली आहे। पण भाजपला जिंकायचंय, कमळाबाईला तर निवडून यायचंय। मग कमळाबाई काय करते? पैसा वाटते आणि पैसा वाटण्यासाठी त्यांनी निवडणुकीचा प्रचार आज 10 पर्यंत ठेवलाय। म्हणजे जेव्हा त्यांचे LED व्हॅन, त्यांच्या भोंग्याचे रिक्षा, त्यांचे कार्यकर्ते येतात तेव्हा ते नुसते येत नाहीत, ते आपल्या बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये गांधीजी घेऊन येतात। ही परिस्थिती आपण समजून आणि आता हे आपल्या सर्वांवरती आहे की आपण गांधीजी घेणार की नाही घेणार, का त्यांना ठामपणे सांगणार आम्हाला गांधी नको, आमच्या घरामध्ये बाबासाहेब आहे। आणि दुसऱ्या बाजूला मला अजून एक गोष्ट म्हणायची की गांधीजी घेतले तर घेतले, कारण हिरव्या गांधीवरती बऱ्यापैकी या देशातल्या सगळ्या गोष्टी आणि आपल्या सगळ्या गोष्टी चालतात। पण हिरवा गांधी घेतला तरी घेतला, आपलं मत गांधीजी घेतल्यानंतरही बाबासाहेब आंबेडकरांनाच करायचं आणि आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीलाच करायचं। आणि मित्रांनो, दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट समजून घ्या की आज बऱ्याच लोकांना असा गैरसमज आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतं की आमदारकीच्या, खासदारकीच्या या निवडणुका महत्वाच्या राहतात आणि ह्या निवडणुका मोठ्या राहतात। पण एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की जर आपल्याला स्थानिक स्वराज्यामध्ये, संस्थेमध्ये जाऊन विकास करायचा असेल आणि जर आपल्याला स्थानिक पातळीवरती आपला विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे नगरसेवक निवडून आणून आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता मिळवणं सुद्धा गरजेचं आहे। आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना वाटतं की इकडचा खासदार मोठा आहे, इकडचा आमदार मोठा आहे, तुम्हाला नुसता एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला माहिती आहे आमदार याची निधी किती असते?
2 कोटी. तुम्हाला माहितीये खासदाराची निधी किती असते? 5 कोटी. पण जर आपला नगर अध्यक्ष निवडून आला आणि ह्यांनी ठरवलं की आज दलित वस्तीचा विकास करायचा, आणि दलित वस्तीच्याच विकासाचा निधी एका नगर परिषदेचा किती असतो माहितीये तुम्हाला? 15 कोटीहून जास्त. आता तुम्ही मला सांगा, हा 5 वाला मोठा, 10 वाला मोठा, 2 वाला मोठा का 15 वाला मोठा? 15 वाला. आणि म्हणून लोकसभेला जे झालं ते झालं, विधानसभेला जे झालं ते झालं. 2 वाले 5 वाले उडत गेले. आपल्याला आता 15 वाला आपला निवडून आणायचा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपलं मत हे वंचितलाच द्यायचं. आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या भागातला विकास करणं हे सर्वात महत्वाचं. आपल्या सर्वांना माहितीये की लोकसभा होऊन 1.5 वर्ष झाला, विधानसभा होऊन 1 वर्ष झाला, तरी आपल्या कामठीमध्ये, आपल्या रमाई नगरमध्ये कोणीही आमदार खासदार येऊन विकास कामाची योजना आणि विविध सुविधा उपलब्ध करायला आलेले नाहीयेत. आपले आमदार खासदार हे महालामध्ये राहतात, बंगल्यामध्ये राहतात आणि त्यांच्याच गार्डनमध्ये, त्यांच्याच स्विमिंग पूलमध्ये असतात आणि ताफा घेऊन येतात, हेलिकॉप्टरनी येतात प्रचाराला. पण आपले जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत हे तुमच्याच गल्लीमध्ये, तुमच्याच वस्तीमध्ये, तुमच्याच वाड्यामध्ये, तुमच्याच मोहल्ल्यामध्ये राहणारी लोक आहेत. आणि म्हणून तुमच्या अडीअडचणी काय, तुमच्या समस्या काय, तुमचे प्रॉब्लेम्स काय हे या लोकांना समजतं, हे या लोकांनी बघितलंय. आणि त्या प्रॉब्लेम्सला, त्या अडीअडचणीला ही लोक सामोऱ्यास जाऊन आज इथपर्यंत पोहोचली. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ज्या लोकांना आपल्या अडीअडचणी समजतात आणि ज्या लोकांनी आपल्या अडीअडचणी बघितल्या, तीच लोक खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा विकास काम करायला सक्षम असतात आणि तीच लोक खऱ्या अर्थाने आपल्या एरियामध्ये विकास आणू शकणार. आणि दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना सांगायचंय की ही निवडणूक अजून कशासाठी नाही, पण आपल्या स्थानिक भागामधल्या विकासासाठी. कारण कोणी काही झालं तरी बीजेपीचा एकच अजेंडा असतो, हिंदू खतरे में है, धर्म बचाना चाहिए. पण त्यांना प्रामुख्याने एक गोष्ट सांगा की जेवायला मिळालं नाही, पाणी मिळालं नाही, आरोग्य सेवा मिळालं नाही, तर हिंदू काय, प्रत्येक धर्माचा माणूस खतऱ्यामध्ये. आणि तो खतऱ्यामध्ये ह्याच्यामुळे कारण तुम्ही सरकारमध्ये जाऊन इकडच्या लोकांना सोयी सुविधा आणि त्यांच्या रोजच्या जीवन मरण्याच्या मुद्दे आहेत ते सोडवले नाहीयेत. आणि म्हणून मी म्हणतो की नळ असेल, नळाला यायला पाणी असेल, हॉस्पिटल असेल, आरोग्याची सेवा असेल, शिक्षण असेल, आपल्या कामठीमधल्या सरकारी शाळा असतील, हे सगळ्या मुद्द्यांवरती काम करणारी निवडणूक आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचा सोडवणारी निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच कळकळीची विनंती करतो की ह्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ह्या येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं मत हे मटन पाकिट बाटलीच्या मागे नका उभं करू. आपलं मत हे पंजाच्या मागे किंवा कमळाबाईच्या मागे किंवा घड्याळ्याच्या मागे किंवा धनुष्यबाणाच्या मागे किंवा आता नवीन 2 आयटम आले, तुतारी आणि मशाल, यांच्या मागे सुद्धा तुमचं मत नका ठेवू. तुमचं मत हे विकासाच्या मागे ठेवा. म्हणजेच तुमचं मत हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये चूल पेटवणाऱ्या गॅस सिलेंडरच्या मागे ठेवा. एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, आज आपल्या इथे परिस्थिती काय ह्याच्यावर सुद्धा बोलायला लागणार. बीजेपीचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब ठिकठिकाणी जाऊन, एरियामध्ये जाऊन तुम्हा सर्वांना धमक्या देत आहेत, तुम्हा सर्वांना दबाव टाकतायत की जर भाजपची लोक निवडून नाही आली तर लोकांचे घर पाडली जातील, जर लोकांचे बुलडोझर चालवून लोकांना घराच्या बाहेर काढले जाईल आणि वस्त्या पाडल्या जातील. ही आज बीजेपीची दडपशाही इथे चालू झाली. पण मित्रांनो, ह्या दडपशाहीला घाबरू नका, कारण आज आपल्या सर्वांच्या मागे बाळासाहेब आंबेडकर यांची ताकद आहे. आणि जर इकडच्या भाजपला, संघाला, अर्ध्या चड्डीवाल्यांना कोणी खऱ्या अर्थाने अंगावर घेऊन लढत असेल आणि त्यांच्याशी लढत असेल तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि वंचित बहुजन आघाडीवाले. आणि मित्रांनो, अजून एक तुम्ही बावनकुळे साहेबांचं राजकारण समजून घ्या. ते तुमच्या घरावर बुलडोझर चालवायचं धमकी देतात, ते तुमच्या घर पाडण्याचं धमकी देतात आणि तुम्हाला घराच्या बाहेर काढण्याच्या धमकी देतात.
पण ह्याच्या मागचं कारण काय आणि त्यांना हे करायची ऑथॉरिटी कुठे माहितीये की लोकांचे जन्म दाखले नसतात, लोकांकडे डॉक्युमेंटेशन नसतात आणि लोकांचे कागदपत्र नसतात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडी जर सत्तेमध्ये आली तर दारिद्र्य रेषेखालच्या तमाम नागरिकांची घरपट्टी आणि नळपट्टी माफ करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करेल. एका बाजूला घरपट्टी नळपट्टी माफ झाली तर तो एक मुद्दा माफ सोडला आणि दुसऱ्या बाजूला ह्या ज्या डॉक्युमेंटेशन असतात, जन्म प्रमाणपत्र, आपल्या घराची पावती, टॅक्स, तुम्हाला काय वाटतं हे कुठे मिळतं, कुठे बनवून कुठे मिळतं हे सगळं? नगर परिषदेमध्ये. आणि जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये गेली तर आपल्या सगळ्यांना कागदपत्र, डॉक्युमेंटेशन आणि जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम हे आम्ही करू. वंचित बहुजन आघाडी नक्कीच प्रत्येकाला जन्म प्रमाणपत्र देण्याचं काम करेल. पण जर सगळ्यांकडे जन्म प्रमाणपत्र आलं आणि पुढचे कागदपत्र आले तर बेकायदेशीररित्या इथे बावनकुळेंना कोणाचंही घर पाडता येणार नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की हक्कानी वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आणि नगर अध्यक्ष बनवा आणि ह्या बावनकुळेचा प्लॅन तमाम फेल करून टाका. आणि ही करण्याची ताकद फक्त तुम्ही मतदार माय माऊली राजांच्या हातामध्ये, एवढी मी आपल्या गोष्टी सांगतो. आणि दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना एक सांगायचंय, आणि ही वंचित बहुजन आघाडीसाठी, नागपूर टीमसाठी एक खूप अभिमानाची गोष्ट आहे की जय भीम नाऱ्याचे जनक बाबू हरदास एलेन यांचे नातू आज वंचित बहुजन आघाडीकडनं नगर अध्यक्ष पदासाठी उभे आहेत. आणि आपल्या सर्वांची ही जबाबदारी राहते की आज असा ऐतिहासिक क्षणी जय भीमचा नारा देऊन आपण मतदान करायचं आणि जय भीमचा नारा देऊनच आपण सर्वांनी विजय मिळवायचा. पण मित्रांनो, ह्याच्या बरोबर होणारं राजकारण समजून घ्या. आपल्या इकडे एक ताई आहेत, त्या स्वतःला मोठ्याने जय भीम बोलतात. पण ज्या माणसांनी जय भीमचा नारा दिला त्यांचा नातू जेव्हा निवडणुकीला उभा राहतो, त्यांच्या नातवाच्या विरुद्ध कॅन्डिडेट देऊन त्यांना पाडायचा बंदोबस्त सुद्धा त्याच बाई करतात. आता आपण सर्वांनी समजून घ्या, इतके वर्ष सुलेखाताई कुंभारेंनी भाजपशी सेटलमेंट करून, हातमिळवणी करून भाजप आणि संघाचं पूरक राजकारण कसं होईल आणि भाजप सत्तेत कसं राहील याच्यासाठी आतापर्यंत हातमिळवणी केली होती. आता भाजपने ठरवले की यांना मित्रपक्ष नकोय, मित्रपक्ष उठून ते कचरा पेटीत टाकून देत आहेत. आता एकनाथ शिंदेला बाजूला टाकलं, अजितदादांना बाजूला टाकलं, तर मग रामदास आठवले आणि सुलेखाताई कुठे टिकणार आहेत भाजपच्या दरबारामध्ये? आणि म्हणून भाजपने बाहेर हाकललं. म्हणून सुलेखाताईंनी काय केलं, ठीक आहे, तिकीट नाही पाकिट द्या, तिकीट नाही सुटकेस द्या, तिकीट नाही पेटी द्या. आणि सुलेखाताईंनी खोके उचलून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाडायसाठी एक उमेदवार उभा केलाय. हे आपण सर्वांनी राजकारण समजून घ्या. आणि म्हणून जर सुलेखाताई आणि त्यांचे लोक आपल्या इकडे प्रचाराला आले तर तुम्ही त्यांना ठामपणे म्हणा की जर तुम्ही बाबू एलेन हरदास यांच्या नातवाच्या विरुद्धामध्ये कॅन्डिडेट उभा केला असेल तर तुम्हाला याच्यानंतर जय भीम म्हणायचा अधिकार नाही, हे तुम्ही कामठी नागरिकांनी ठामपणे सुलेखाताईंना सांगितलं पाहिजे. आणि हेच राजकारण थांबवण्यासाठी, वंचितांची सत्ता उभी करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये, ज्या ज्या जाती समूहांना, ज्या ज्या समूहांना, ज्या ज्या वंचित घटकांना आतापर्यंत सत्तेच्या बाहेर ठेवलं होतं, त्या सत्तेमध्ये ह्या लोकांना घेऊन जायला प्रस्थापितांनी ते दार बंद केले तर त्या दारावरती लाथ मारून ते दार तोडून आतमध्ये घुसण्यासाठी वंचित बहुजन आज आघाडी आज मैदानामध्ये उतरली. आणि त्याच पद्धतीने आम्ही कामठीमध्ये सुद्धा लढत होतो. आज जर आपण बघितलं तर दोन ओपन सीटांवरती ओबीसी देण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीने केलंय. आणि यादव समाजाला प्रतिनिधित्व देऊन चेतनदादांना सुद्धा उभं करण्याचं काम आज वंचित बहुजन आघाडीने इथे केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की पाकिट, बाटली आणि मटणासारखी मतदान नका करू. तुमच्या घरामधल्या नळाला येणाऱ्या पाण्यासाठी, आपल्या वस्तीमधल्या रस्त्यांसाठी, घराला येणाऱ्या विजेसाठी आणि तमाम विकास कामांसाठी यावेळेस मतदान करा. आणि येणाऱ्या 2 तारखेला सकाळी उठून तयार होऊन मस्त एक चहा टाकून पोलिंग बूथ वरती जायचं
आणि पोलिंग बूथ वरती दिल्यानंतर कोणतं बटन दाबायचं? कोणतं बटन? गॅस सिलेंडर. आणि सारे नंबर बोलतो. आणि म्हणून आपल्या वंचित बहुजन आघाडीकडनं अमोलदादा उभे आहेत, तसेच कोमल बबन हडकेताई उभे आहेत, डॉक्टर संजय शेंद्रे उभे आहेत, सौलता मेश्राम उभे आहेत, चेतन यादव उभे आहेत, दीपा गजभिये उभे आहेत, शशिकांत तांबेदादा उभे आहेत आणि तसंच वंचित बहुजन आघाडीकडनं नगर अध्यक्ष पदासाठी प्रशांत हंसराज नगरकर हे उभे आहेत. कोमलताई सोडून सगळ्यांचं चिन्ह एक गॅस सिलेंडर आहे. कोमलताईंचं चिन्ह छत्री आहे. आपण सर्वांनी या चिन्हांवरती मतदान करून जास्तीत जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून यावं आणि वंचित बहुजन आघाडीचं खातं या नागपूरमध्ये उघडून या नगर परिषदेवरती वंचितचाच आणि बाबासाहेबांचाच झेंडा लावावा एवढं म्हणून मी थांबतो. जय भीम, जय संविधान.